जानवड जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, पंकजा मुंडे यांचे मतदारांना आवाहन। जानवड येथे भाजप नेता पंकजा मुंडे यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आणि विजयाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी पंकजा मुंडे यांनी जानवड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रमाकांत साबदे, पंचायत समिती गटातील व्यंकटराव सोनावणे तसेच झरी पंचायत समिती गटातील सुरेखा जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले। सभेत बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाला की विकास, विश्वास आणि लोकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना जनतेने ताकद द्यावी। हा लढा केवळ निवडणुकीचा नसून परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आहे। भाजप काळात शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना, हर घर स्वच्छालय, शेतोपयोगी योजना देऊन शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे। योजनेचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे अशी व्यवस्था केली आहे। विकासाला साथ देण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले। या जाहीर सभेमुळे जानवड परिसरातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले आहे। नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत मोठा बदल घडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करतो, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करतो, तेव्हा एवढंच वाटतं की छत्रपती शिवराय नसते तर हे स्वराज्य नसते, हे स्वराज्य नसतं तर आज आपण मोकळा श्वास घेऊ शकलो नसतो। आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशामधला गरीब आणि श्रीमंतीचा भेद या घटनेने कधीच मिटवू शकले नसते। यांच्याच विचारावर, यांच्याच संस्कारावर मुंडे साहेबांनी राजकारण केलं आणि मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, गरिबांचा, वंचितांचा वाली आणि वाली बनण्यासाठी मी राजकारणामध्ये उभे आहे। आमचे जिल्हा परिषद जानवड या गटाचे उमेदवार रमाकांत गोविंदराव साबदे तसेच व्यंकटराव बाबूराव सोनवणे हे पंचायत समितीचे जानवडचे आमचे उमेदवार आहेत आणि सुरेखा गणपती जाधव या झरीच्या आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। 7 तारखेला या सर्वांना आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा अशी नम्र 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 विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेली आहे। प्रचारासाठी आले। मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची ही उपस्थिती ही मला वाटत नाही की ही प्रचार सभा आहे, मला वाटते ही विजयाची सभा आहे। तुमचं मन तयार आहे? माझ्या पक्षाचं चिन्ह काय? 7 तारखेला काय? मग तुम्ही कुणाला मतदान करणार? शेतकऱ्याला काही पिकलं नाही तर त्या बळीराजाला जो पिकावतो आणि सगळ्यांचे पोटा भरतो त्याच्या घरातल्या लेकरांना खाऊ घालायला नसतं। शेतकरी सन्मान योजना दिली किमान तो स्वतः उपाशी राहणार नाही। मिळतात ना, तुमच्या अकाउंटमध्ये व्हावं, डायरेक्ट तुमच्या बँकमध्ये अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हावं अशी व्यवस्था केली। हे सरकार गरीब कल्याणासाठी असणारं सरकार आहे। आता हे सरकार देशात आहे, देशातले लोक काय वेडे आहेत काय तिसऱ्यांदा निवडून दिलं? विनंती करायला आलो की तुम्ही आमच्या पाठीमागे मतदानाचा आशीर्वाद उभा करा आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांना कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। मला खंडारे साहेब सांगत होते की त्यांनी त्यावेळी कसे साठवण तलाव वगैरे केले, आता परत करायचे। ते तुम्ही जे करायचं त्याच्या मागे मी उभीच आहे। गावाच्या परवानग्या आणा, पाणी पुरवठ्याचा तुम्ही परवानगी आणा, आमच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा।